भाविक आणि पर्यटक यांची सर्वकष सोय होईल याचा सर्वांगीण विचार करून भीमाशंकर देवस्थानच्या विकासाचा पायाभूत आराखडा येत्या 2 महिन्यात तयार करून सादर करावा, अशा सूचना वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकारी वर्गाला केल्या। भीमाशंकर देवस्थानला वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली। त्यानंतर त्यांनी डिंबे येथील शासकीय विश्रामगृहात देवस्थान विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेतली। यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सुरेश गोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की भीमाशंकर देवस्थानला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे। भविष्यात ही संख्या वाढतच राहील, त्यामुळे भाविक आणि पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करून आराखडा तयार करावा। या आराखड्यात रस्ते, वाहनतळ, एसटी बस स्थानक, स्वच्छतागृह, दर्शन मंडप याचा विचार करावा। हा आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय राखून आराखडा तयार करून सादर करावा, अशा स्वरूपाच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या।